दिस इज अबाउट द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. आता या वेक्टर प्रोडक्टच्या काय प्रॉपर्टीज आहेत किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपण या ठिकाणी स्टडी करूयात. वन बाय वन आपण त्यांचा स्टडी करूयात. ओके, तर वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर आपल्याला काय सांगतो. वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ थर्ड वेक्टर हुज अ मॅग्निट्यूड. सगळ्यात पहिल्यांदा थर्ड वेक्टरची मॅग्निट्यूड सांगूयात आपण. थर्ड वेक्टर whose magnitude is equal to the product of magnitude of two vectors, and sin smaller angle theta between the two vectors. Okay, now direction is given by unit vector n cap, okay, which is perpendicular to the plane containing the two vectors and which is given by right hand rule ना आपण त्या युनिट वेक्टरची किंवा तो रिझल्टंट वेक्टरची काय फाइंड आउट करतोय आपण, डायरेक्शन फाइंड आउट करतोय. आता त्याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करूयात एक्झॅक्टली काय आहेत काय नाही तो. तर अगोदर मी या ठिकाणी जो आपल्याला क्रॉस प्रोडक्ट मिळालेला आहे तो क्रॉस प्रोडक्ट एकदा लिहितो या ठिकाणी. सो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू द, त्याची मॅग्निट्यूड किती आहे क्रॉस प्रोडक्टची, तर मॅग्निट्यूड आहे ए बी साइन थीटा. ओके, ही त्याची काय मॅग्निट्यूड आहे. अँड डायरेक्शन इज अ एन कॅप वेर एन कॅप इज द युनिट वेक्टर. ओके, अँड विच गिव्स द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. तर आपल्याला हा क्रॉस प्रोडक्ट मिळालेला आहे. तर आपण हे जे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी डिस्कस करूयात. ओके, सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. तर वेक्टर प्रोडक्टच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात सगळ्यात पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स जी असेल ती. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स does not obeys commutative law of multiplication. ओके, मल्टिप्लिकेशनचा तो कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही आहे. कोण, आपला हा वेक्टर प्रोडक्ट. म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी डज नॉट इक्वल टू द वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. ओके, हा आपला कम्युटेटिव्ह लॉ सांगतो. तो इक्वल आहेत का, नाही आहेत, पण आपण डज नॉट लिहिलेला आहे ठिकाणी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी घेतलं. समजा काय घेतलं आपण ठिकाणी, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी घेतलं. ओके, राईट आहे. तर हा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, थर्ड वेक्टर क्वांटिटी आहे. तर त्या थर्ड वेक्टरची आपण डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड सांगूयात. तर अगोदर त्याची मॅग्निट्यूड सांगूयात. याची मॅग्निट्यूड किती असेल, मॅग्निट्यूड सांगतो प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय घ्यायचा, प्रोडक्ट घ्यायचा. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए किती आहे, ए. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज द बी. आणि दोघांमधला अँगल कुठला घेतोय आपण, साइन थीटा. सो दिस इज द अँगल बिटवीन द वेक्टर ए अँड द वेक्टर बी. आणि डायरेक्शन जे आहे ते आपण एन कॅपनं रिप्रेझेंट केलं. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी जर वेक्टर ड्रॉ केले तर आपला समजा हा वेक्टर ए जर असेल आणि हा जर वेक्टर बी असेल. ओके, आणि दोघांमधला आपण अँगल किती घेतलेला, थीटा घेतलेला आहे. तर डायरेक्शन जी असेल रिझल्टंट वेक्टर किंवा एन कॅपची ती काढण्यासाठी आपण राईट हँडचा रूल यूज केलेला आहे. ओके, या पद्धतीने आपण वेक्टर ए पासून वेक्टर बी कडे गेलेलो आहोत. म्हणून कर्ल केले फिंगर थ्रू द स्मॉलर अँगल फ्रॉम वेक्टर ए टू द वेक्टर बी. थंब कुठे आहे या प्लेसला, तुम्ही असं कन्सिडर करा हॉरिझॉन्टल प्लेन आहे. असं व्हर्टिकल प्लेन नसून हा हॉरिझॉन्टल प्लेन असं कन्सिडर करा. म्हणजे तुमचा थंब कुठे असेल, अपवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ओके, आणि ते डायरेक्शन आपल्याला कोण सांगतो, एन कॅपनं सांगितलेलं आहे. म्हणजे आपण वेक्टर सी कन्सिडर केला. ओके, सो वेक्टर सी इज इक्वल टू द वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, देन आता आपण घेऊया त्या ठिकाणी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू द. तर आपल्याला या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे. आणि क्रॉस प्रोडक्ट काय सांगतोय, दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्या. वेक्टर बी ची मॅग्निट्यूड किती आहे, बी आहे. वेक्टर ए ची मॅग्निट्यूड किती आहे, ए. आणि दोघांमधला साइन थीटा हा एक स्मॉलर अँगल घ्या. ओके, आता या प्लेसला
समजा तेच वेक्टर आहेत आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हा वेक्टर कुठला आपला वेक्टर ए आहे. ओके, आणि हा वेक्टर बी आहे. सेम वेक्टर्स आहेत. ओके, आता आपण वेक्टर बी पासून कुठे येत आहोत, वेक्टर ए कडे आहोत आणि दोघांमधला अँगल आपण थिटा घेतलेला आहे. वेक्टर बी टू कुठे आहोत आपण, वेक्टर ए. ओके, हे मॅग्निट्यूड झालं. आता डायरेक्शन सांगायची आहे. मग आपण काय केलं, आता राईट हँड जो आहे आपण असा न ठेवता या पद्धतीने वेक्टर बी वरती ठेवला आणि कर्ल केले फिंगर फ्रॉम वेक्टर बी टू द वेक्टर बी ए थ्रू द स्मॉलर अँगल. थंब कुठं आहे या प्लेसला, इनवर्ड आहे, पण हॉरिझॉन्टल प्लेन जर असेल तर ऑब्विसली थंब कुठं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ओके, म्हणजे ही डायरेक्शन आपण या ठिकाणी मायनस एन कॅपनं, एन कॅपला एक्झॅक्टली कशी आहे, अपोजिट आहे, याचा तो निगेटिव्ह वेक्टर मिळाला आपला. कुठला वेक्टर मिळाला, निगेटिव्ह वेक्टर मिळालेला आहे, कारण मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे. बघा या ठिकाणी मॅग्निट्यूड आपल्याला वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ची मॅग्निट्यूड किती मिळाली आपल्याला, ए बी साइन थिटा. मग या ठिकाणी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए ची मॅग्निट्यूड परत किती आहे, ए बी साइन थिटाच आहे. आपण जर याला असं दिलं तरी चालेल. या ठिकाणी ए बी साइन थिटा, दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम, पण डायरेक्शन एक्झॅक्टली कशी आहे, अपोजिट आहे. म्हणजे दोन वेक्टर्स कुठले झाले, निगेटिव्ह वेक्टर झाले आणि आपण निगेटिव्ह वेक्टर मायनसने रिप्रेझेंट केलेला आहे, मायनस एन कॅप. ओके, म्हणजे हे दोन वेक्टर्स आपल्याला इक्वल वेक्टर मिळालेत का, म्हणजे वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी हा वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए ला इक्वल आहे का, बेस नाही आहे. वेक्टर ए टू द वेक्टर बी गेलं तर आपला मिळाला आपल्याला हा. म्हणजे आपल्याला जो वेक्टर या ठिकाणी मिळालेला आहे वेक्टर सी इज इक्वल टू द, ओके, काय असेल तो वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए असेल. ओके, तर या प्लेसला आपल्या ठिकाणी मायनस साइन घ्यावं लागेल. मायनस वेक्टर सीच्या तो आपल्याला अपोजिट मिळालेला आहे. ओके, सो मायनस किंवा आपण हा वेक्टर डी घेतलेला आहे. वेक्टर डी इज इक्वल टू द वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. आपल्याला हा वेक्टर सी मिळाला तर आपला वेक्टर कुठला मिळाला, वेक्टर डी मिळालेला आहे आणि तो कुठल्या ठिकाणी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए आहे. तर याला एक्झॅक्टली तो कसा आहे, अपोजिट आहे. म्हणजे हा कम्युटेटिव्हला काय करत नाही, ओबे करत नाहीये. आता दोघांची मॅग्निट्यूड जर पाहायला गेला तर मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू द मॉड ऑफ वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए. ओके, आणि जर आपल्याला इक्वॅलिटी प्रमाण लिहायचं असेल तर आपण त्याला या पद्धतीने लिहू शकतोय, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू द मायनस ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. ओके, तर वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी म्हणजे आपला कुठला वेक्टर झाला, सी वेक्टर झाला, जसं मी या ठिकाणी वेक्टर सी लिहिला होता, इज इक्वल टू द मायनस, ओके, निगेटिव्ह ऑफ, ओके, ब्रॅकेटमध्ये या क्रॉस प्रोडक्टचा आपल्याला निगेटिव्ह मिळाला. मायनस इक्वल साइन काय रिप्रेझेंट करतोय, दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे, पण मायनस काय सांगतोय, दोघांची डायरेक्शन एकमेकाला कशी आहे, अपोजिट आहे. तर या पद्धतीनं तो इक्वॅलिटी आहे. डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे, फक्त मॅग्निट्यूड मध्ये काय इक्वॅलिटी आहे. म्हणून हा कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन ओबे करत नाहीये. ओके, देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघा त्या ठिकाणी वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टरची. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स obeys distributive law of multiplication. या मल्टिप्लिकेशनची केस आपण डिस्कस करतोय. सो वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स obeys distributive law of vector multiplication. ओके, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ या प्लेसला काय सांगतो या ठिकाणी, समजा वेक्टर ए क्रॉस इन ब्रॅकेट वेक्टर बी प्लस वेक्टर सी. ओके, सेम टाईपचे वेक्टरचे ॲडिशन आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्या दोन सेम टाईपचे वेक्टर जर ॲडिशन केलं तर आपल्याला रिझल्टंट देखील काय मिळेल, सेम टाईपचा वेक्टर मिळेल आणि त्याचं मल्टिप्लिकेशन किंवा क्रॉस प्रोडक्ट आपण वेक्टर ए बरोबर घेतलेला आहे. आणि हा कुणाला इक्विव्हॅलंट असतो, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, ओके, प्लस वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी. ओके, सो दिस इज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. तर वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनचा तो काय असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. इवन या ठिकाणी बघा आपल्याला ह्याचा ऑर्डर जरी आपण चेंज केला, आपल्याला रिझल्टंट चेंज होतोय, तरी देखील तो जो वेक्टर प्रोडक्ट आहे तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करतो, ओबे करतो. म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी समजली असेल, जर आपण वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी जर आपल्याला वेक्टर सी मिळत असेल
आणि तुम्ही जर बाय मिस्टेक ना वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी न लिहिता जर वेक्टर ए बी क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर सी लिहिला तरी रॉंग होऊन जातो. म्हणजे ऑर्डरला खूप इम्पॉर्टन्स आहे. जर तुम्हाला रिझल्टंट वेक्टर हा सी पाहिजे असेल तर डेफिनेटली या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बीच केलं पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्टंट वेक्टर काय मिळेल, सी मिळेल. बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला हा ऑर्डर चेंज करता कामा नाहीये. ऑलवेज काय असला पाहिजे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल काय वेक्टर सी आहे. एक्झाम्पल तुम्हाला पुढे समजणारच आहे. आपण ह्याचा ऑर्डर चेंज करू शकत नाहीये. आपल्याला जसं स्केलार प्रोडक्ट मध्ये आपण पाहिलं होतं, ओके, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू द सी. सी इज अ स्केलार क्वांटिटी. मी असं लिहिलं काय आणि वेक्टर बी डॉट वेक्टर ए इज इक्वल टू सी असं लिहिलं काय, काही फरक पडत नव्हता. तो कम्युटेटिव्हला ओबे करत होता. पण आपण आता तसं लिहू शकतोय का, आपण तसं लिहू शकत नाही आहे. कारण वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर सी आपल्याला मिळालेला आहे. आणि जर मी वेक्टर ए क्रॉस वेक्टर सी वेक्टर बी क्रॉस वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर सी लिहिला तर ते रॉंग होतं. म्हणजे मी ह्याची ऑर्डर देखील चेंज करू शकत नाहीये. म्हणजे आपल्याला जर वेक्टर सी जर रिझल्टंट पाहिजे असेल तर ऑलवेज हा ऑर्डर याच पद्धतीचा ऑर्डर असला पाहिजे. म्हणून या ऑर्डरला या केसमध्ये कसा खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणून हा कम्युटेटिव्ह लॉ जो आहे तो काय करत नाही, उभे करत नाहीये. ओके, पण स्केलरच्या केसमध्ये स्केलार प्रोडक्ट जो आहे तो कम्युटेटिव्ह लॉ काय करत होता, ओबे करत होता. ओके, राईट आहे. आणि या केसला वेक्टर प्रोडक्ट जो आहे तो काय उभे करतोय, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, वेक्टरच्या मल्टिप्लिकेशन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा काय करतो, ओबे करतो. ओके, थर्ड केस आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. इफ थिटा इज इक्वल टू द 0 डिग्री, थिटा किती या ठिकाणी 0 आहे, दॅट इज वेक्टर ए अँड वेक्टर बी आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे वेक्टर ए आणि वेक्टर बी एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. ओके, देन आपल्याला जर दोन वेक्टर पॅरलली असतील तर त्यांचा आपल्याला क्रॉस प्रोडक्ट एक्झॅक्टली काय मिळतो तो क्रॉस प्रोडक्ट घेऊयात आपण या ठिकाणी. सो वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी, आपल्याला यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय मिळाला, थर्ड वेक्टर मिळाला. त्या थर्ड वेक्टरची मॅग्निट्यूड किती असेल, तर या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घेतला. वेक्टर ए ची मॅग्निट्यूड ए, वेक्टर बी ची मॅग्निट्यूड बी, आणि दोघांमधला अँगल कुठला आहे, साइन थिटा. साइन थिटा इज द अँगल बिटवीन द वेक्टर अँड वेक्टर बी अँड डायरेक्शन इज अ एन कॅप. डायरेक्शन किती घेतली आपण, एन कॅप मिळालेला आहे. देन वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू द, ओके, ए बी ॲज इट इज साइन थिटा इज इक्वल टू द 0 डिग्री. थिटा इज इक्वल टू द 0 डिग्री into the n cap. Okay, so finally vector a cross vector b is equal to the, okay, sin 0 ची व्हॅल्यू किती असतं, sin 0 is equal to the 0. म्हणून हे पूर्ण टर्म काय झालं, ठिकाणी 0 झाला. ओके, मॅग्निट्यूड या ठिकाणी 0 झाला, पण एक पर्टिक्युलर डायरेक्शन असेल. ओके, पण ते डायरेक्शन आपण डिफाईन करू शकत नाहीये. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा 0 वेक्टर मिळाला. कुठला वेक्टर आहे, 0 वेक्टर. 0 वेक्टर मीन्स त्याची मॅग्निट्यूड किती मिळाली, आपल्याला 0 मिळाली. बिकॉज या प्लेसला साइन 0 ची व्हॅल्यू किती असतं, 0 असते. साइन 0 इज इक्वल टू द 0, पण युनिट वेक्टर फक्त काय सांगतो, आपल्याला डायरेक्शन सांगतोय, म्हणून आपल्याला हा 0 वेक्टर मिळाला. आणि आपण जर या क्रॉस प्रोडक्टची जर फक्त मॅग्निट्यूड घेतलं तर मॅग्निट्यूड किती असेल, 0 असेल. ओके, म्हणजे आपण काय सांगू शकतो या ठिकाणी, मॅग्निट्यूड ऑफ इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर, दोन वेक्टर कसे असतील, पॅरलली असतील, देन मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू द 0. तर दोन वेक्टरच्या जो आपण क्रॉस प्रोडक्ट घेतलेला आहे त्या क्रॉस प्रोडक्टची मॅग्निट्यूड आपल्याला काय मिळते, 0 मिळते, जर ते दोन वेक्टर कसे असतील, पॅरलल असतील. म्हणजे आपण याच्यावरून एक गोष्ट या ठिकाणी लिहू शकतोय, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू ईच अदर, then their vector product whose magnitude is equal to 0. ओके, तर त्याचा जो वेक्टर प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे, ओके, पॅरलल वेक्टरचा, त्या वेक्टर प्रोडक्टची जी मॅग्निट्यूड आहे ती मॅग्निट्यूड आपल्याला काय मिळतं, 0 मिळत आहे. ओके, देन देअर वेक्टर प्रोडक्ट
हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द 0. ओके, तर दोन वेक्टर कसे असतील, पॅरल असतील. इफ टू वेक्टर्स आर पॅरल टू इच अदर देन दे आर वेक्टर प्रोडक्ट हुज मॅग्निट्यूड इज इक्वल टू द 0. तर इथंपर्यंत आपण एक कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस केलेले आहेत. तीन मधले आणखीन थोडंसं पॉईंट आपण पुढे कंटिन्यू करूया त्या प्लेसला.